लड़की के अंदर एक शापित जीव का बसेरा है। कैलाश जी बाबा। एक दूध नापने वाला बर्तन लाओ। ये लीजिए बाबा। ओम ह्रीम ह्रीम काला साया चुड़ैल अग्नि चामुंडे दुर्गोश। ये अंश है, राख है उस काली शक्ति की। पानी का लोटा लाओ कैलाश। ये लीजिए। ह्रीम ह्रीम अग्नि चामुंडे दुर्गोश। बाबा बाबा अब बाबाओं के बाबा हो, वैष्णवी ढाबा हो। बाबा आपने इस औरत के अंदर से चुड़ैल निकाल दी, मैंने अपनी आंखों से देखा है। बाबा आप धन्य हो, मुझे आशीर्वाद दो बाबा, मुझे आशीर्वाद दो। मैंने देखा वो चुड़ैल बाबा के अंदर आ गई। अंदर छोड़, ये मैंने देखा है, मैं साबित करके दिखाता हूँ। बाबा आपका लोटा कहाँ है? कैलाश। अरे कैलाश थैंक्स। ये देखिए, ये वो दूध का लोटा है, खाली है, कुछ नहीं है इसके अंदर। ये मैंने यहाँ रखा और बाबा ने क्या बोला था? इम ब्रीम अग्नि पुदेने की चट्टी चुड़ैल सूला साया काला साया नकली साया भस्मो चंडोस पिज्जा मोमोज। ओम निकला ना? बाबा के ऊपर से साया निकला ना? निकला कि नहीं? निकला कि नहीं? क्या है? अरे ये एल्युमिनियम का बर्तन है, धोते वक्त बाबा ने इसमें मर्क्यूरी क्लोराइड लगा दिया था। और एल्युमिनियम और मर्क्यूरी क्लोराइड जब मिक्स होता है ना तो एल्युमिनियम अमलगम बन जाता है। 7वीं कक्षा में सिखाया जाता है। और वो बाबा का दूसरा लोटा का लाओ, ये देखो इसमें पानी है, ये देखो देखा? एक और केमिकल आता है मिथाइल ऑरेंज। उससे दीवार पर बाबा ने पहले ही लिख दिया था कि मैं चुड़ैल हूँ। जब पानी के साथ वो रिएक्ट होता है तो लाल रंग बन जाता है, खून नहीं होता है वो। गूगल पे जाओ, बच्चों को पूछो, वो बताएंगे। और हाँ, ये भूत भूत कुछ नहीं होता है। जिस दिन सच में मेरे सामने भूत आया ना तो माँ का पहन लूंगा। आता तुम्ही जो नाटक बघितला त्या नाटक मध्ये काय दाखवलं ते आता सांगतो तुम्हाला। राख कशी तयार झाली ते त्यामध्ये ॲल्युमिनियम फॉईल होता आणि जेव्हा ॲल्युमिनियम फॉईल आणि मिथाइल ऑरेंज हे मिक्स होते, नाही ॲल्युमिनियम फॉईल आणि मर्क्युरी क्लोराइड हे मिक्स होते, तेव्हा एक राखेसारखा पदार्थ तयार होते, त्याला ॲल्युमिनियम अमलगम असे म्हणतात। आणि दुसरं रक्त कसे तयार झाले तर जेव्हा एक काय म्हणते त्याला मिथाइल ऑरेंज नावाचे एक केमिकल असते, ते केमिकल आणि जेव्हा आपण पाणी त्या केमिकलवर फेकतो तेव्हा ते रक्तासारखं आपल्याला दिसून येते, हे लाल कलर धरते आणि आपल्याला असे वाटते की त्या बाबांनी चमत्कार करून ते आपल्याला रक्त दिसू राहिलं। तर मग आता त्यानंतर मी तुम्हाला आपल्या दैनंदिन जीवनातील काही दररोजच्या अंधश्रद्धेबद्दलच्या मागची वैज्ञानिक कारण सांगणार आहोत। तर मांजर आडवी जाणे, पूर्वीच्या वेळी जेव्हा बैलगाडीने प्रवास करायचे तेव्हा प्रवास करायचे तेव्हा जेव्हा रस्त्यात मांजर आडवी जायची आणि बैल घाबरून जायचे, तर मग त्यामुळे बैलगाडी पूर्ण आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जायची आणि त्यामुळे भारी नुकसान भोगावा लागायचा। रात्री झाडाखाली, पिंपळाच्या झाडाखाली काहून नाही झोपत आता ते सांगतो। पिंपळाचे झाड हे रात्री कार्बन डायऑक्साईड सोडते, तर आपण रात्री त्याच्या खाली झोपलो तर ते आपल्या श्वसन क्रियेमध्ये आपल्याला त्रास होऊ शकते। आपण आपल्या घराच्या दारी निंबू मिरची बांधतो, तर ते का बांधतो तर निंबू आणि मिरची हे एक नैसर्गिक कीटकनाशक आहे। आपण जर आपल्या घराच्या बाहेर निंबू आणि मिरची बांधले तर त्याच्या वासाने आपले कीटक आणि उंदीर हे आपल्या घराच्या दूर राहतात। त्यानंतर मी तुम्हाला हे सांगणार आहोत। 14 मुद्दा काय होता?
आपण अंतिम संस्कारावरून आल्यानंतर आंघोळ का बरं करतो, तर जे मृत शरीर असते त्या मृत शरीराच्या परिसरात अनेक आपल्या रोग पसरवणारे आणि खराब जीवाणू फिरते. तर मग ते जीवाणू आपल्या शरीराला लागून आपल्याला अनेक प्रकारचे रोग होऊ शकते, आपलं आरोग्य खराब होऊ शकते. तर मग ते आपलं आरोग्य खराब न व्हावे म्हणून आपण घरी येऊन आंघोळ करतो. आणि आपल्याला उद्या काय आहे, उद्या चंद्रग्रहण आहे. तर सूर्यग्रहणाच्या वेळी, आता उद्या चंद्रग्रहण आहे ना, तर आता उद्या चंद्रग्रहण आहे. तर चंद्रग्रहण कसा होते आणि सूर्यग्रहण कसा होते आता तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. तर सूर्यग्रहण कसा होते, जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मधात चंद्र येते तेव्हा चंद्रग्रहण होते, सूर्यग्रहण होते. आणि जेव्हा पृथ्वी सूर्याच्या आणि चंद्राच्या मधात येते पृथ्वी, तेव्हा चंद्रग्रहण होते. तर मग आता सूर्यग्रहणाच्या वेळी आपण म्हणतो की घराच्या बाहेर निघू नका. तर ते का बरं म्हणतो, कारण जेव्हा सूर्यग्रहणाचा वेळ असते तेव्हा सूर्यापासून येणाऱ्या जे आपल्या शरीरासाठी हानिकारक अतिनील किरणे आपल्या पृथ्वीमध्ये सरळपणे येते. आणि ते किरणे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असते. ते किरणे जर आपल्या डोळ्यामध्ये सरळ गेले तर आपली दृष्टी पण खराब होऊ शकते आणि आपला रेटिना पण डोळ्याचा खराब होऊ शकते. आणि जे प्रत्येक हे आहे, प्रत्येक अंधश्रद्धा आहे, प्रत्येक नाही, काही अंधश्रद्धा आहे, त्याच्या मागं आपलं वैज्ञानिक कारण असते. तर मग ते आपण समजून घेतलं पाहिजे असते. धन्यवाद.